गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स, वेलकम टू ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ BIB. ॲनिमल किंगडममध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये सब फायलम वर्टेब्रेटा डिस्कस केला. त्याचसोबत त्याला आपण कशा प्रकारे वेगवेगळ्या डिव्हिजन्समध्ये क्लासिफाय केलेलं आहे, त्याचे वेगवेगळे क्लास कसे आहेत हे आपण पाहिलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट क्लास डिस्कस करूया, क्लास सायक्लोस्टोमॅटा. बघा समोर फोकस करायचे सर्वांनी बोर्डवर, स्वतःच्या नोट्सवर हँड रिटन नोट्स काढायचे आहेत प्रत्येकाने. क्लास सायक्लोस्टोमॅटा छोटा क्लास आहे, थोडीशी इन्फॉर्मेशन आहे त्याबद्दल पाहूया आपण काय आहे क्लास सायक्लोस्टोमॅटा. बाळांनो, इथं जो वर्ड आलेला आहे सायक्लो, याचा अर्थ आहे सर्क्युलर, आणि जिथं स्टोमा शब्द येतो याचा अर्थ असतो माउथ. म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स आहेत हे ज्यांच्यामध्ये काय आहे तर सर्क्युलर माउथ प्रेझेंट आहे. म्हणून मी पॉईंट नंबर 1 इथे लिहितो की इथे सायक्लोचा जो शब्द आहे सायक्लो याचा अर्थ आहे सर्क्युलर, स्पेरिकल, आणि स्टोमाचा मीनिंग आहे माउथ. ज्यांच्यामध्ये काय आहे म्हटलं मी, सर्क्युलर माउथ प्रेझेंट आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे असे मेंबर आहेत, असे मेंबर आहेत यांच्यामध्ये सकिंग अँड सर्क्युलर माउथ प्रेझेंट. ओके, सायक्लोस्टोमॅटाचे जेही मेंबर आहेत यांच्यामध्ये सकिंग म्हणजे दुसऱ्याच्या बॉडीवर हे अटॅच होतात आणि त्याच्या बॉडीमधून न्यूट्रिशन ॲब्सॉर्ब करून घेतात. म्हणून म्हटलेलं आहे सकिंग आणि सर्क्युलर माउथ प्रेझेंट असतो यांच्यामध्ये, लक्षात ठेवायचं आहे. आता हे अज्ञाताचे मेंबर आहेत, म्हणजे आपण असं म्हणतो की यांच्यामध्ये जॉ कसा आहे, ॲब्सेंट आहे. यांच्यामध्ये जॉ कसा आहे बाळांनो, ॲब्सेंट आहे, लक्षात ठेवायचं. यांची जर आपण बॉडी पाहिली, बॉडी तर बॉडी ही इलॉंगेटेड असते. बॉडी कशी आहे तर इलॉंगेटेड आहे, लक्षात ठेवायचं. ओके, इलॉंगेटेड बॉडी आहे. नेक्स्ट पॉईंट, आपण जर यांच्या बॉडीला जर ऑब्झर्व केलं तर यांच्या बॉडीवर स्केल्स ॲब्सेंट असतात, त्याचसोबत पियर्ड फिन्स हे पण ॲब्सेंट असतात. म्हणजे माशाच्या बॉडीवर तुम्ही जनरली पाहिलं असतील फिन्स प्रेझेंट असतात, तर यांच्या बॉडीवर हे ॲब्सेंट असतात. म्हणजे मी असं इथं लिहील की स्केल्स म्हणजे माशाच्या बॉडीवर जे खवले असतात त्यांना आपण म्हणतो स्केल्स अँड पियर्ड फिन्स ॲब्सेंट, लक्षात ठेवायचे. स्केल्स आणि पियर्ड फिन काय आहे यांच्यामध्ये ॲब्सेंट आहेत, लक्षात ठेवायचं. यांच्यात जर आपण एंडोस्केलेटन पाहिलं, म्हणजे यांच्यामध्ये आपण जर क्रॅनियम पाहिला, डोकं जर पाहिलं, डोक्याची कवटी, क्रॅनियम अँड वर्टेब्रल कॉलम हा कार्टिलेज पासून तयार झालेला असतो. ओके, क्रॅनियम आणि वर्टेब्रल कॉलम कशापासून तयार झालेला आहे, कार्टिलेज पासून तयार झालेला आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे एंडोस्केलेटन जर विचारलं यांचं तर हे कार्टिलेजिनस एंडोस्केलेटन आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट पॉईंट आपण इथे पुढे कंटिन्यू करू. यांच्यामध्ये गिल्स स्लिट किती प्रेझेंट आहेत. गिल्स स्लिट जर आपण विचार केला तर यांच्यामध्ये 6 to 15 पियर्ड गिल स्लिट प्रेझेंट असतात. 6 to 15 पियर्ड गिल स्लिट्स आर प्रेझेंट, लक्षात ठेवायचे. ओके, हा नंबर अत्यंत महत्त्वाचा आहे. नेक्स्ट, यानंतर आपण यांच्यामध्ये एक्सक्रिशनसाठी कोण असतं तर लक्षात ठेवायचे, एक्सक्रिशनसाठी मेझोनेफ्रिक किडनीज प्रेझेंट असतात. यांच्यामध्ये काय असतं, मेझोनेफ्रिक किडनीज प्रेझेंट असतात. मेझोनेफ्रिक किडनी यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. जर आपण CVSचा विचार केला, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टमचा विचार केला तर यांच्यामध्ये बाळांनो 2 चेंबर हार्ट प्रेझेंट असतं, लक्षात ठेवायचे. 2 चेंबर हार्ट यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. किती चेंबर, 2 चेंबरचा हार्ट प्रेझेंट आहे. म्हणजे 2 चेंबर म्हणजे काय आहे तर एक ऑरिकल, एक
ऑरिकल प्लस एक वेंट्रिकल यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. एक ऑरिकल आणि एक वेंट्रिकल यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि हे कोणत्या टाईपचं सर्क्युलेशन दाखवतात तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, हे क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेशन प्रेझेंट. क्लोज सर्क्युलेशन यांच्यामध्ये प्रेझेंट असतं. क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेशन प्रेझेंट असतं यांच्यामध्ये, लक्षात ठेवायचं आहे. चला परत एकदा मी हे पॉईंट सांगतोय तुम्हाला. क्लास सायक्लोस्टोमॅटा हा जो वर्ड आहे, सायक्लो याचा अर्थ आहे सर्क्युलर, स्टोमाचा अर्थ आहे माउथ. म्हणजे असे मेंबर्स आहेत ज्यांच्यामध्ये सर्क्युलर माउथ आहे, पण माउथ हे सकिंगचं काम करतो म्हणून म्हटलं की सकिंग अँड सर्क्युलर माउथ यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. जॉ ॲब्सेंट असतो. त्याचसोबत बॉडी कशी असते, इलॉंगेटेड असते. येस, पाण्यामध्ये स्विमिंग करायला मदत व्हावी म्हणून इलॉंगेटेड बॉडी असते. स्केल्स आणि पियर्ड फिन ॲब्सेंट असतात. क्रॅनियम आणि वर्टेब्रल कॉलम हा कार्टिलेजपासून तयार झालेला असतो, कार्टिलेजिनस आहे. गिल स्लिट, गिल्स, ओके, तर यांच्यामध्ये गिल्स हे 6 ते 15 पेयर असतात गिल्सच्या, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि हे कशाला मदत करतात तर ब्रॅकेटमध्ये लिहितोय मी इथं, इट हेल्प फॉर रेस्पिरेशन. ओके, हे जे गिल स्लिट आहेत तर हे कशाला मदत करतील, रिस्पिरेशनसाठी मदत करतील, लक्षात ठेवायचे. एक्सक्रिशनसाठी यांच्याकडे किडनीज प्रेझेंट असतात, मेझोनेफ्रिक किडनी आपण म्हणतो. नेक्स्ट यानंतर सीव्हीएस जर पाहिली कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम तर यांच्यामध्ये 2 चेंबर हार्ट प्रेझेंट आहे, 1 ऑरिकल आणि 1 व्हेंट्रिकल यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि क्लोज सर्क्युलेशन हे दाखवतात, लक्षात ठेवायचे. नेक्स्ट यानंतर पुढचा पॉईंट मी घेतो की हे कुठे प्रेझेंट असतात, यांचं हॅबिटेट काय आहे तर बाळांनो मोस्टली हे मराईन वॉटरमध्ये प्रेझेंट असतात. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण पुढे कंटिन्यू करूया. बघा पुढे आपण कंटिन्यू करूया की कुठे प्रेझेंट असतात. नेक्स्ट पॉईंट मी पुढे कंटिन्यू करतो, पॉईंट नंबर 8 और 9 असेल. तर हॅबिटेटबद्दल सांगायचं म्हटलं तर लक्षात ठेवायचं, हॅबिटेटमध्ये हे मोस्टली मराईन वॉटरमध्ये प्रेझेंट असतात. मोस्टली मराईन वॉटरमध्ये प्रेझेंट असतात. मोस्टली मराईन आहेत, पण लक्षात ठेवायचं यास असं म्हणतो की ड्युरिंग स्पॉनिंग, स्पॉनिंगचा अर्थ काय आहे तर एग लेईंग. लक्षात ठेवायचं, स्पॉनिंगचा अर्थ काय आहे, एग लेईंगच्या वेळेस. ड्युरिंग स्पॉनिंग ड्युरिंग स्पॉनिंग गोज इनटू फ्रेश वॉटर. लक्षात ठेवायचं आहे, कुठे जातात हे, फ्रेश वॉटरमध्ये जातात. ओके, स्पॉनिंगच्या वेळेस फ्रेश वॉटरमध्ये जातात, एग लेईंगचं काम करतात. आणि लक्षात ठेवायचं आहे आफ्टर स्पॉनिंग दे डाईज. ओके, म्हणजे स्पॉनिंग झाल्यानंतर ते काय, मेल आणि फिमेल जी असेल तर ती काय होते, मरून जाते, लक्षात ठेवायचे. आणि मेल्यानंतर यांचा जो लार्वा तयार होतो हे मोस्टली कसे आहेत तर विवी पॅरस आहेत, लक्षात ठेवायचे. आफ्टर मेटामॉर्फोसिस their larva again come back to marine water or ocean. मराईन वॉटर, लक्षात ठेवा. काय पॉईंट लिहिलं आहे बाळांनो, हॅबिटेट मोस्टली मराईन वॉटरमध्ये हे एक्झिस्ट करतात, पण ड्युरिंग स्पॉनिंग गोज इन टू द फ्रेश वॉटर. लक्षात ठेवायचे, फ्रेश वॉटरमध्ये जातात. आफ्टर स्पॉनिंग दे डाय. ओके, एग लेईंग केल्यानंतर काय होतात ते मरून जातात काही दिवसानंतर, आफ्टर फ्यू डेज. आणि आफ्टर मेटामॉर्फोसिस, आता हे एग डिपॉझिट केले, एग हॅच होऊन त्याच्यातून लार्वा बाहेर निघतात आणि हे लार्वामध्ये मेटामॉर्फोसिस होतं. व्हॉट इज मीन बाय मेटामॉर्फोसिस तर लक्षात ठेवायचं आहे, सेल ग्रोथ आणि डिफरन्सिएशन होणं, सेलची ग्रोथ होणे, डिफरन्शिएट होऊन एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार होणं, लक्षात ठेवायचं, त्याला आपण मेटामॉर्फोसिस म्हणतो. आफ्टर मेटामॉर्फोसिस दिअर लार्वा अगेन कम बॅक टू ओशियन और मराईन वॉटरमध्ये परत येतो आणि तिथं तो सर्वाईव्ह करतो, लक्षात ठेवायचं. हे जे मोस्टली मेंबर्स आहेत तर लक्षात ठेवायचं, यस मेनी
आर एक्टोपॅरासाइट, लक्षात ठेवायचा पॉईंट, पॅरासाइट ऑन सम फिशेस. ओके, लक्षात येते. मेनी मेंबर्स आर एक्टोपॅरासाइट म्हणजे जेही मोठे मोठे फिशेस असतात तर त्यांच्या बॉडीवर हे चिटकलेले असतात, लक्षात ठेवायचं, आणि त्यांच्या बॉडीमधूनच न्यूट्रिशन सक करून सर्वाइव्ह करण्याचं काम करतात. मेनी मेंबर्स आर एक्टोपॅरासाइट ऑन सम फिशेस, हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके, स्पॉनिंग हा खूप महत्त्वाचा आहे. स्पॉनिंगचा मिनिंग काय आहे तर एग लेईंग आहे, आणि एग लेईंग कुठं करतात तर फ्रेश वॉटरमध्ये एग लेईंग करतात. ओके, एग हॅच आउट होतो आणि त्याच्यातून लार्वा तयार होतो, आणि लार्वा हा मॅच्युअर झाल्यानंतर, मेटामॉर्फोसिस कंप्लीट झाल्यानंतर तो परत मराईन वॉटरमध्ये येतो. ही स्टोरी आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके, नेक्स्ट, यानंतर आपण यांच्यामध्ये जर यांची बॉडी जर पाहिली तर यांची बॉडी कशी असते तर लक्षात ठेवायचे ही पॉयकिलो थर्मस असते. ओके, हे कसे आहेत पॉयकिलोथर्मस आहे, म्हणजे बॉडी टेम्परेचर हे रेग्युलेट करू शकत नाहीत. लक्षात ठेवायचं आहे बॉडी टेम्परेचर नॉट मेंटेन कॉन्स्टंट, म्हणजे कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर हे ठेवू शकत नाहीत. लक्षात ठेवायचं पॉयकिलोथर्म, आणि जेही पॉयकिलोथर्म असतात त्यांना आपण म्हणतो कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहेत. हे कसे आहेत तर लक्षात ठेवायचं आहे की कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत. समजते सर्वांना हे कसे आहेत कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत. आणि कोल्ड ब्लडेड ॲनिमल्सचाच अर्थ आहे पॉयकिलोथर्म्स म्हणजे बॉडी टेम्परेचर नॉट मेंटेन कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर मेंटेन करू शकत नाहीत. एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जसं बदलेल तर त्याप्रमाणे हे बॉडी टेम्परेचर बदलण्याचं काम करतात, हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यांच्यामध्ये आता आपण एग कुठं टाकतात, पाण्यामध्ये टाकतात, एग रिलीज करतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की नेक्स्ट पॉईंट मी इथे लिहील की यांच्यामध्ये हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे कसे आहेत तर हे ओव्हीपॅरस आहेत, कारण एग लेईंगचं काम करतात म्हणजे ओव्हीपॅरस आहेत. आणि यांच्यामध्ये जी फर्टिलायझेशन आहे, तर फर्टिलायझेशन हे एक्सटर्नल आहे. फर्टिलायझेशन कसं आहे एक्सटर्नल आहे. ओके, फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे म्हणजे पाण्यामध्ये फर्टिलायझेशन होतं, लक्षात ठेवायचे. आणि लास्ट पॉईंट आपण यांच्या डेव्हलपमेंटबद्दल जर पाहिलं, डेव्हलपमेंट ही डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट आपल्याला पाहायला भेटते. लक्षात ठेवायचे डेव्हलपमेंट इट मे बी डायरेक्ट आहे किंवा इनडायरेक्ट आहे. डेव्हलपमेंट दोन्ही प्रकारचे आपल्याला पाहायला भेटते, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. यांचा जो लार्वा तयार होतो हा कदाचित अडल्टसारखा दिसूही शकतो आणि काही पेसीसमध्ये काही मेंबर्समध्ये हा अडल्टसारखा दिसतही नाही. तर लक्षात ठेवायचे हॅबिटेटबद्दल मी सांगितलेलं आहे, मोस्टली मराईन आहेत पण स्पॉनिंगच्या वेळेस फ्रेश वॉटरमध्ये जातात. तिथं लार्वा तयार होतो हॅचिंग होऊन एगमधून आणि मेटामॉर्फोसिस नंतर परत तो मराईन वॉटरमध्ये जातो. नेक्स्ट पॉईंट सांगितला की मेनी मेंबर हे एक्टोपॅरासाइट आहेत. याचा अर्थ मी म्हणलं की मोठ्या फिशेसच्या बॉडीवर हे अटॅच झालेले असतात आणि न्यूट्रिशन सक करून घेण्याचं काम करतात. पॉयकिलोथर्मस आहेत म्हणजे बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन करू शकत नाहीत, यालाच आपण कोल्ड ब्लडेड ॲनिमल म्हणतो. ओव्हीपॅरस आहेत म्हणजे एग बिअरिंग आहेत. फर्टिलायझेशन हे एक्सटर्नल आहे म्हणजे पाण्यामध्ये आहे, आणि डेव्हलपमेंट डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट या दोन्हीपैकी कशीही असू शकते. नेक्स्ट लास्ट पॉईंट आपण घेऊया, व्हॉट आर द एक्झाम्पल्स. सायक्लोस्टोमॅटाचे एक्झाम्पल काय आहेत तर दोन एक्झाम्पल आपल्याला एक्झामसाठी लक्षात ठेवायचे. एक जो आहे तो आहे पेट्रोमायझॉन. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण लास्ट पॉईंट घेऊया, पॉईंट नंबर 18 एक्झाम्पल. आणि एक्झाम्पल्समध्ये दोनच एक्झाम्पल आहेत. तर पहिलं एक्झाम्पल आहे पेट्रोमायझॉन. आणि पेट्रोमायझॉन पेट्रोल लक्षात ठेवायचं आहे. पेट्रोमायझॉन याला आपण म्हणतो लॅम्प्रे. ओके, लॅम्प रे कॉमन नाव लॅम्प्रे आहे. तर लॅम्प्रे लक्षात ठेवायचं, लॅम्प म्हणजे दिवा, आणि दिवा लावण्यासाठी पेट्रोल चालू शकतं, रॉकेल पेट्रोल, बरोबर ना. तर असं लक्षात ठेवायचं पेट्रोमायझॉन लॅम्प्रे हे नाव आहे याचं. आणि सेकंड एक्झाम्पल आहे याचं मिक्झिन. ओके, आणि मिक्झिनचा जो कॉमन नेम आहे ते आहे हॅगफिश.
काय नाव आहे, हॅगफिश. तर हे दोन्हीही एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यस, याच्यासाठी एक ट्रिक जर सांगायची म्हटलं तर PCM लक्षात ठेवायचं आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ. या सी फॉर सायक्लोस्टोमॅटा, या साईडला एक ॲरो करा पेट्रोमायझॉन आणि या साईडला एक ॲरो करा मिक्झिन. अशा प्रकारे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. PCM या ट्रिकनं तुम्ही हे सायक्लोस्टोमॅटाचे मेंबर्स आपण लक्षात ठेवू शकतो. पियर्ड फिन नसतात, यांची जर बॉडी तुम्ही पेट्रोमायझॉनचं एक्झाम्पल जर NCERTत दाखवलेली आहे डायग्राम, ती एकदा तुम्ही बघून घेऊ शकता. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण सेकंड क्लास कॉन्ड्रिक थीस डिस्कस करूया. थांबू आपण इथे.